नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जानेवारी 2025 ते मार्च 2026 हे जे काही 15 महिन्यांच्या ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या असणार आहेत, जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत, त्याचा अभ्यास डिटेलमध्ये या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो, या लेक्चरच्या तुम्हाला मोफत PDF नोट्ससुद्धा दिले जाणार आहेत. ते आपण पुढे तुम्हाला सांगणारच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, मन लावून पाहायचा आहे, कारण खूप महत्त्वाच्या नियुक्त्या यामध्ये डिटेलमध्ये आपण घेतलेल्या आहेत. चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे, जे काही भारताचं जे सुप्रीम कोर्ट आहे, त्याचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत. न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा यांचा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. ते भारताचे 53व्या क्रमांकाचे सरन्यायाधीश बनलेले आहेत. हे अंक आपल्याला विचारलं जात असतं. या अगोदरचे सरन्यायाधीश कोण होते, असं जरी प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं आहे, न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या अगोदर सरन्यायाधीश होते. आणि जर आपण बघितलं, जे काही आपलं सुप्रीम कोर्ट आहे, त्याची स्थापना 28 जानेवारी 1950 ला झालेली आहे. या संबंधित राज्यघटनेमध्ये कलम आहे 124 ते 147, यामध्ये याविषयीच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. तसेच सध्या जर बघितलं तर आता सुप्रीम कोर्टामध्ये एकूण न्यायाधीश संख्या किती आहे, तर 34 आहे. इतर न्यायाधीश आपण जर बघितले तर 33 आहेत आणि एक आहेत सरन्यायाधीश. असं एकूण 34 सध्या आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश संख्या आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच पहिले सरन्यायाधीश कोण होते, असं हमखास परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात येत असतो. तर नाव लक्षात ठेवायचं आहे, हिरालाल कानिया हे भारताचं जे सुप्रीम कोर्ट आहे, त्याचे पहिले सरन्यायाधीश राहिलेले आहेत. त्यानंतर आहे आपल्या महाराष्ट्राचं मुंबई उच्च न्यायालय. त्याचे मुख्य न्यायाधीश बनलेले आहेत श्री चंद्रशेखर. आणि हे जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे मित्रांनो, त्याची स्थापना 1862 साली झालेली आहे. याविषयी राज्यघटनेमध्ये आपण जर बघितलं, जे उच्च न्यायालय आहेत त्या संबंधित कलम आहेत 214 ते 231 या दरम्यान. आणि हे जे काही मुंबई उच्च न्यायालय आहे, त्याचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते, असं जर प्रश्न विचारला तर स्वातंत्र्यानंतर पहिले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत न्यायमूर्ती MC छागला. हे नाव आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे, की भारताचे नवीन उपराष्ट्रपती बनलेले आहेत CP राधाकृष्णन, जे की भारताचे 15व्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. आणि जे काही उपराष्ट्रपती आहे त्याविषयी राज्यघटनेमध्ये कलम आहे 63, हे कलम लक्षात ठेवायचं आहे. तसेच पहिले उपराष्ट्रपती कोण होते, त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. तसेच उपराष्ट्रपती जे असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मित्रांनो. याचा अर्थ असा, जो पण व्यक्ती उपराष्ट्रपती होत असतो तो बाय डिफॉल्ट काहीही न करता राज्यसभेचा अध्यक्ष बनत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हे खूप वेळा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात असतो. त्यानंतर आहे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल, ते बनले आहेत जिष्णू देव वर्मा. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे जिष्णू देव वर्मा आहेत, या अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल होण्या अगोदर ते तेलंगणा राज्याचे राज्यपाल राहिलेले आहेत. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि या अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते, तर आचार्य देवव्रत होते मित्रांनो, जे की महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचं प्रभार सांभाळत होते. सध्या ते गुजरात या राज्याचे राज्यपाल आहेत. हे मुद्दा सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आहे नालसाचे नवीन अध्यक्ष, ते बनलेले आहेत न्यायमूर्ती विक्रमनाथ. आणि हे जे काही नालसा आहे त्यालाच आपण राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण असं ओळखत असतो. आणि हे जे काही मित्रांनो नालसा असतं, त्या ठिकाणी कोणाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती होत असते, तर जे काही सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वात ज्येष्ठ दुसऱ्या क्रमांकाचे न्यायाधीश असतात, त्यांना या पदावर नियुक्त केलं जात असतं. आणि हे जे काही नालसा आहे त्याचं कार्य काय असतं मित्रांनो, समाजातील गरीब दुर्बल जे घटक असतात त्यांना मोफत कायदेशीर मदत पुरवण्याचं काम हे नालसाकडून केलं जात असतं. हे महत्त्वाचे इतर मुद्दे आपण या ठिकाणी घेत आहोत मित्रांनो, जे परीक्षेमध्ये विचारले जात असतात, ते सुद्धा आपण आवर्जून लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढच्या आपल्याला नियुक्त्या बघायच्या आहेत. तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत ज्ञानेश कुमार. त्यांचा क्रमांक आहे 26वे. ते भारताचे 26वे निवडणूक आयुक्त आहेत. हे एक आपल्याला आकडा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे भारताचा केंद्रीय निवडणूक आयोग आहे ते लक्षात ठेवायचं आहे. याची स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950 ला. आणि हे जे काही 25 जानेवारी दिवस असतो, ते भारतामध्ये राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जात असतो. हे सुद्धा दिवस महत्त्वाचा आहे, स्टार करून ठेवायचा आहे. आणि जे काही आयोग आहे त्याचं मुख्य कार्य काय आहे, तर लोकसभा असतील, राज्यसभा
राज्यामधील विधानसभा, राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती यांच्याविषयी ज्या काही निवडणुका असतात, त्या निवडणुका घेण्याचं, मतदार याद्या वगैरे जे इतर कामं असतात, ते सर्व पार पाडण्याचं काम हे या केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पार पाडलं जात असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते आपल्या भारताचे? तर त्यांचं नाव आहे सुकुमार सेन. तसेच पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? असं जर प्रश्न विचारला तर नाव लक्षात ठेवायचं आहे व्ही.एस. रमादेवी. त्यानंतर आपलं जे महाराष्ट्र राज्याचं निवडणूक आयोग आहे, त्याचे आयुक्त बनलेले आहेत दिनेश वाघमारे. आणि हे जे आपलं राज्य निवडणूक आयोग आहे, त्याची स्थापना 1994 साली झालेली आहे. हे आपल्याला वर्ष लक्षात ठेवायचं आहे. याविषयी राज्यघटनेमध्ये कलम आहे 243 के, जे की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आहे आणि 243 ZA आहे, जे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याचं मुख्य कार्य काय आहे? तर शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य जे संस्था आहेत, ज्याला आपण जिल्हा परिषदा म्हणतो किंवा नगर परिषदा, महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याचं महत्त्वपूर्ण काम हे राज्य निवडणूक आयोग करत असतं. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या नियुक्त्या बघायच्या आहेत. तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता बनलेले आहेत मिलिंद साठे. आणि जे काही महाधिवक्ता असतात मित्रांनो, ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात. म्हणजे जे काही राज्य सरकारचे जे काही न्यायिक खटले असतात, ते चालवण्याचे, ते लढवण्याचे काम हे महाधिवक्ता करत असतात. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही महाधिवक्ता पद आहे, त्याविषयी राज्यघटनेमध्ये कलम आहे 165. कलम महत्वाचा आहे. कलमावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर आहे भारताचे महान्यायवादी, ते बनले आहेत आर व्यंकटरमणी. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि जे महान्यायवादी असतात ते देशाचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात मित्रांनो. याच्याविषयी कलम आहे राज्यघटनेमध्ये 76. हे सुद्धा दोन्ही कलम आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढच्या नियुक्त्या बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. त्यांना सुद्धा येणाऱ्या परीक्षांसाठी या व्हिडिओचा हमखास फायदा होणार आहे. चला मग पुढच्या नियुक्त्या आपण बघूया. त्यानंतर आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्याला आपण MPSC म्हणतो. त्याचे अध्यक्ष बनले आहेत विवेक भीमनवार. या अगोदरचे अध्यक्ष होते रजनीश सेठ. आणि याविषयी राज्यघटनेमध्ये कलम आहे 315 ते 323. कलम लक्षात ठेवायचे आहेत. जे काही येणाऱ्या नियुक्त्यांसंदर्भात जे आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्यामध्ये कलम सुद्धा आणि जे कार्य वगैरे आपण घेत आहोत मित्रांनो, ते आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, तेच आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणून याला स्किप करायचं नाही. तर हे जे काही MPSC आहे, त्याचं कार्य काय असतं? तर राज्यामध्ये स्पर्धा परीक्षांचे आयोजन करणे आणि भरती करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून केलं जात असतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. अशाच प्रकारे केंद्रामध्ये UPSC असतं मित्रांनो. जसं महाराष्ट्रामध्ये MPSC आहे, त्याच प्रकारे UPSC असतं. याचे अध्यक्ष बनले आहेत अजय कुमार. या अगोदरच्या अध्यक्ष कोण होत्या? तर प्रीती सुदान होत्या. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. याचं कार्य काय असतं? तर अखिल भारतीय सेवा व केंद्रीय जे काही सेवा असतात, त्याच्या पदांसाठी परीक्षांचं आयोजन करण्याचं काम हे या UPSC कडून केलं जात असतं. हे दोन्हीमधलं फरक आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या नियुक्त्या बघायच्या आहेत. महाराष्ट्राशी संबंधित आहेत. तर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले आहेत सदानंद दाते. या अगोदरचे पोलीस महासंचालक कोण होते? तर रश्मी शुक्ला होत्या. आणि या ज्या रश्मी शुक्ला आहेत मित्रांनो, यांच्याविषयी अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या मित्रांनो. हे मुद्दा आपण लक्षात घ्यायचा आहे. आणि हे जे काही पोलीस महासंचालक पद असतं, ते राज्य पोलीस दलामधील सर्वोच्च पद मानलं जात असतं. हे सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत सुनेत्रा पवार. हे जे काही सुनेत्रा पवार आहेत, जे अजित पवार होते आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यांचं अपघाती निधन झालं. त्यानंतर त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आलेलं आहे. सध्या जर आपण बघितलं तर त्या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री सुद्धा आहेत. पुणे जिल्ह्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या. त्यासोबतच त्यांना मंत्रिमंडळामध्ये कोणकोणती खाती देण्यात आलेली आहेत, तर ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ते प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही जी मंत्रिमंडळातील महत्त्वपूर्ण खाती आहेत, ते या सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तसेच काही 2 मुद्दे आहेत, जे लक्षात ठेवायचे आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र राज्याला एकही महिला मुख्यमंत्री मिळालेली नाही मित्रांनो. आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये फक्त 2च राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री आहेत. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी आणि दिल्लीच्या रेखा गुप्ता. हे दोन्ही मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढच्या नियुक्त्या असणार आहेत 8व्या वेतन आयोगाच्या
नवीन अध्यक्षा बनलेल्या आहेत रंजना देसाई. आणि हे जे काही आयोग असतो मित्रांनो, वेतन आयोग, ते दर 10 वर्षांनी याची स्थापना केंद्र सरकारकडून केली जात असते. आणि हे जे काही आयोग आहे त्याचं कार्य काय असतं, तर जे काही सरकारी कर्मचारी असतात त्यांचे वेतन भत्ते, पेन्शन याविषयी सरकारला शिफारशी देण्याचं महत्त्वपूर्ण काम हे या वेतन आयोगाकडून केलं जात असतं. आणि त्याचद्वारे जे सरकार आहे ते वेतनामध्ये वाढ करत असतं, भत्त्यांमध्ये वाढ करत असतं. तसेच आपल्याला हे जे रंजना देसाई आहे त्यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. या अगोदर त्या गुजरात आणि उत्तराखंड जे राज्य आहे त्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासंबंधित जे समिती स्थापन करण्यात आलेली होती त्याचे सुद्धा त्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. हे सुद्धा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्य वित्त आयोग आहे, त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत नितीन करेर. यांचा कालावधी असणार आहे 5 वर्षाचा, 2026 ते 2031 पर्यंत. हे कालावधी 5 वर्षाचा लक्षात घ्यायचा आहे. याचं कार्य काय असतं, हे वित्त आयोग नेमकं काय करतं, तर स्थानिक स्वराज्य ज्या संस्था असतात, आपण आताच म्हटल्याप्रमाणे महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषदा असो, पंचायत समित्या यासारख्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतात, त्याच्या आर्थिक संसाधनांचं वितरण करण्याचं, या संबंधित जे काही सल्ला शिफारस देण्याचं जे काम आहे महत्त्वपूर्ण, ते सरकारला करण्याचं हे वित्त आयोग काम करत असतं. याचप्रमाणे केंद्र सरकार सुद्धा वित्त आयोग स्थापन करत असतं. त्याला आपण केंद्रीय वित्त आयोग म्हणतो, जे की 16व्या क्रमांकाचा वित्त आयोग आहे मित्रांनो. त्याचं अध्यक्ष बनलेले आहेत अरविंद पनगाडिया. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढच्या आपल्याला नियुक्त्या बघायच्या आहेत. तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, त्याला आपण भारतीय खाद्य महामंडळ म्हणतो. त्याचे अध्यक्ष बनले आहेत रवींद्र कुमार अग्रवाल. या एफ-सी-आयची स्थापना झालेली आहे 1965 साली. याचे कार्य काय असतं, तर शेतकऱ्यांकडून जे काही किमान आधारभूत किंमत असते एम-एस-पी, त्याच्या आधारे अन्नधान्य खरेदी करणं, एक चांगली रक्कम किंवा तिला खरेदी प्राइस त्या शेतकऱ्यांना मिळवून देणे, तसेच ते जे काही घेतलेलं अन्नधान्य आहे ते सुरक्षित त्याचा साठा करणे, गरिबांना स्वस्त दरामध्ये राशन उपलब्ध करून देण्याचं काम हे या एफ-सी-आय कडून केलं जात असतं. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर भारताचे कॅग बनलेले आहेत के संजय मूर्ती. त्यांचं मुख्य कार्य काय आहे, तर सरकारी जे तिजोरीमधील काढलेला पैसा आहे ते योग्य कारणासाठी योग्य नियमानुसार खर्च झालेला आहे का, काही अपव्यवहार गैरव्यवहार या पैशामध्ये करण्यात आलेला आहे का, हे महत्त्वपूर्ण तपास करण्याचं काम या कॅग करून केलं जात असतं. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. सध्या जर आपण बघितलं तर ते कॅग कोण आहेत, तर के संजय मूर्ती आहेत. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. भारताचे पहिले कॅग कोण होते, असा परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जात असतो. त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. भारताचे पहिले कॅग होते व्ही नरहरी राव. त्यानंतर पुढच्या नियुक्त्या असतील. सेबीचे अध्यक्ष बनलेले आहेत तुहिन कांता पांडे मित्रांनो. सेबी म्हणजे काय, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. या अगोदरच्या अध्यक्ष कोण होत्या, तर माधवी पुरी बुच, जे की पहिल्या महिला अध्यक्षा होत्या या सेबीच्या. याची स्थापना 1988 ला करण्यात आलेली आहे आणि याला कायदेशीर दर्जा मात्र 1992 ला देण्यात आलेला आहे. दोन्ही मधला फरक आपण लक्षात घ्यायचा आहे. याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आणि हे जे काही सेबी आहे त्याचं मुख्य कार्य काय आहे, तर जे आपण स्टॉक मार्केट किंवा शेअर बाजार म्हणतो, त्यामधील गुंतवणूकदार जे आहेत त्यांच्या हिताचं रक्षण करणे, तसेच शेअर बाजारावर नियंत्रण करण्याचं मुख्य कार्य हे या सेबीकडून केलं जात असतं मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग. त्याचे अध्यक्ष बनलेले आहेत न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम. याची स्थापना 1993 साली झालेली आहे आणि ही एक वैधानिक संस्था आहे मित्रांनो, घटनात्मक नाही. याचा अर्थ असा आहे, कायदा करून हे आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. राज्यघटनेमध्ये याविषयी तरतूद अगोदरपासून नव्हती. आपण नंतर कायदा करून हे आयोग स्थापन केलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण वाक्य असं घेतलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. याचं कार्य काय असतं, तर मानवी हक्कांचे उल्लंघन जर झालं तर त्याचं चौकशी करणे आणि जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं महत्त्वपूर्ण काम हे या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून केलं जात असतं. त्यानंतर पुढच्या नियुक्त्या बघायच्या आहेत. केंद्रीय माहिती आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत राजकुमार गोयल. त्याचप्रमाणे राज्यामध्ये आपल्या नवीन जे राज्य माहिती आयोग असतं महाराष्ट्राचं, त्याचे माहिती आयुक्त बनलेले आहेत राहुल पांडे. हे दोन नावं महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनलेल्या आहेत संगीता बरुआ. त्यानंतर आर-पी-एफच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या आहेत सोनाली मिश्रा. नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू बनल्या आहेत मनाली क्षीरसागर. इग्नूच्या पहिल्या महिला कुलगुरू बनलेल्या आहेत उमा कांजीलाल. या ठिकाणी उभा झालेला आहे मित्रांनो, ते उमा कांजीलाल असं कन्सिडर करायचं आहे. या महत्त्वाच्या महिला आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर
पुढच्या नियुक्त्या बघायच्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत विजया राहटकर आणि हे जे काही आयोग आहे मित्रांनो ते 1992 साली स्थापन करण्यात आलेलं आहे. याचं मुख्य कार्य काय आहे तर महिलांच्या हक्कांचं संरक्षण करणे तसेच जे काही महिलांविषयक तक्रार असतात त्याचं निवारण करण्याचं तसंच त्या महिलांना न्याय मिळवून देण्याचं मुख्य कार्य या आयोगाचं असतं, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड जे आहे BCCI त्याचे नवीन अध्यक्ष बनले आहेत मिथुन मनहास. BCCIचे सचिव बनले आहेत देवजीत सैकिया. मुख्यालय आहे याचं मुंबई या ठिकाणी. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल जे आहे त्याचे अध्यक्ष बनले आहेत जय शाह आणि हे जय शाह या ICCचे आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत. याचं मुख्यालय आहे दुबई या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला पुढच्या नियुक्त्या बघायच्या आहेत. युनेस्कोचे महासंचालक बनले आहेत खालिद एल एनानी जे की इजिप्त या देशाचे आहेत आणि जे युनेस्को आहे मित्रांनो त्याची स्थापना 1945 साली करण्यात आलेली आहे. याचं मुख्यालय आहे फ्रान्स देशातील पॅरिस या ठिकाणी. सध्या जर आपण सदस्य देश बघितले तर 193 आहे आणि हे जे युनेस्को आहे त्याचं मुख्य कार्य काय आहे शिक्षण विज्ञान संस्कृतीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम हे युनेस्को कडून केलं जात असतं. त्यानंतर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत चेल्ला श्रीरामुलू शेट्टी. याची स्थापना कधी झालेली आहे तर 1 जुलै 1955 ला या SBI ची स्थापनाही करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढच्या नियुक्त्या असणार आहेत. केंद्रीय वित्त सचिव बनलेले आहेत अजय सेठ. त्यानंतर CISF चे नवीन महासंचालक प्रवीर रंजन बनलेले आहेत. याची स्थापना 1969 साली करण्यात आलेली आहे. याचं कार्य काय असतं तर देशभरामधील जे विमानतळ असतील मेट्रो असेल किंवा इतर जे काही सरकारी महत्त्वाचे ठिकाणं असतात त्यांना संरक्षण देण्याचं महत्त्वपूर्ण काम हे CISF करत असतं. त्यानंतर आहे ITBP त्याचे महासंचालक बनले आहेत शत्रुजीत सिंग कपूर. याची स्थापना 1962 साली करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस भारत आणि चीनचं युद्ध झालेलं होतं मित्रांनो त्यावेळेस या ITBP ची स्थापनाही करण्यात आलेली आहे. याचं मुख्य कार्य काय असतं तर भारताची जी काही सीमा भाग आहे चीन या देशाला लागून असलेलं त्या सीमांचं संरक्षण करण्याचं काम ITBP करत असतं. हे महत्त्वपूर्ण काम लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढच्या महत्त्वाच्या नियुक्त्या असणार आहेत. तर NIA चे नवीन महासंचालक बनले आहेत राकेश अग्रवाल. याची स्थापना 2009 साली करण्यात आलेली आहे. मित्रांनो ज्यावेळेस मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झालेला होता 2008 साली त्या 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर याची स्थापनाही करण्यात आलेली आहे. याचं कार्य काय आहे तर दहशतवादी कारवाया तसेच देशाला धोका असणारे जे काही गुन्हे आहेत त्याचा तपास करण्याचं महत्त्वपूर्ण काम हे या NIA कडून केलं जात असतं. त्यानंतर आहे IB चे प्रमुख बनले आहेत तपन कुमार डेका. त्यानंतर CBI चे महासंचालक बनले आहेत प्रवीण कुमार सूद. चे महासंचालक बनलेले आहेत पराग जैन आणि महाराष्ट्र ATS जे आहे त्याचे प्रमुख बनले आहेत नवल बजाज. हे महत्त्वाच्या नियुक्त्या आपण लक्षातच ठेवायच्या आहेत कारण 1 किंवा 2 मार्काला हमखास नियुक्त्यांवर प्रश्न हा आपल्या परीक्षांमध्ये विचारला जात असतो. त्यानंतर पुढच्या नियुक्त्या बघायच्या आहेत. तर सध्याचे भूदल प्रमुख बनले आहेत उपेंद्र द्विवेदी. सध्या नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. सध्या हवाई दल प्रमुख आहेत अमरप्रीत सिंग. भारताचे CDS बनलेले आहेत जनरल अनिल चौहान आणि हे जे भारताचे CDS आहेत त्यांचा क्रमांक किती आहे कितव्या क्रमांकाचे भारताचे हे CDS बनलेले आहेत ते आपण कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही सशस्त्र दल जे आहे जसं की भूदल असेल नौदल असेल हवाई दल या तिन्ही दलांचे ते सरसेनापती असतात किंवा सुप्रीम कमांडर असतात. हे आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. वारंवार हा मुद्दा आपल्या परीक्षेमध्ये विचारला जात असतो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला कसा वाटला अजून कोणत्या मुद्द्यांवर आपण लेक्चर घेतले पाहिजे नोट्स तुम्हाला दिल्या पाहिजे ते अवश्य कमेंटमध्ये सांगा. नक्की तुमच्यासाठी आपण नवीन लेक्चर त्याप्रमाणे बनवणार आहोत. नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत आणि हे जे काही लेक्चर आपण आता घेतलेलं आहे त्याच्या मोफत नोट्स तुम्हाला हव्या असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या नोट्स स्वतःजवळ डाउनलोड करून ठेवू शकता. त्यासोबतच आपलं जे WhatsApp आणि Instagram चॅनल आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी सुद्धा आपण महत्त्वाच्या अभ्यासविषयक नोट्स तसेच विविध पोस्ट आपण टाकत असतो. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.